नमस्कार. काही पर्सनल कामानिमित्त एक दिवस गावाक जाऊन इलंय आणि एका दिवसातनं एवढे भेटो बांधान दिल्याने गावसून आणि मामीन तर आमच्या म्हणजे भरपूरच. तर हळूहळू सांगते तुमका काय काय भेटो दिल्याने. तर पहिलं ह्यो सुरून ह्यो माझ्या आतेन दिल्यान. एवढो मोठो होतो, पण त्याका कापलं आणि वाटलं तरी पण माझ्याकडे जो मी आणलेलं आहे तो पण एवढं भरपूर झालो की निर्गत कशी लावायची ह्यो प्रश्न. तर सगळ्यात पहिला सुरणाची भाजी. कांदो, खोबरा, आला, लसूण आणि कोथिंबिरीचा वाटण करून घेतलं आहे भाजून आणि मग तेलामध्ये हळद आणि मालवणी मसालो फोडणीक दिलं आहे. कढीपत्ता फोडणीक घातलं आहे आणि त्याच्यात तर वाटण सारख्या बरा परतलं आहे आणि मग हे सुरण असं टाकलं आहे आणि हिरवे मटार पण त्याच्यात घातलं आहे. जेवढा हव्या तेवढा पाणी घाला, चवीपुरता मीठ घाला आणि कोकमा इज मॅन्डेटरी. तर कोकमा घाला 2-4, म्हणजे सुरणात थोडीशी खाज टाईप असता, तर मग ते गळ्याकडे ठेपत नाही त्याच्यामुळे. आणि सुरणाची भाजी करून घेतलं आहे आणि एकीकडे कापा पण करून घेतलं आहे मी. आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट, हळद, लाल मसालो आणि धणे जिरे पावडर आणि मीठ ह्याच्यामध्ये कापा चांगली घोळवून घेतलं आहे आणि रव्यामध्ये ती चांगली अशी अलटपलट करून तव्यावरती त्याका शॅलो फ्राय करून घेतलं आहे आणि कुरकुरीत झाली होती कापा मस्तपैकी. तर मग काय, चपाती गरम गरम आणि सुरणाची भाजी मटणाकौ फेल करीत अशी भाजी सुरणाची आणि ही छान चुरचुरीत तळलेली कापा मस्तपैकी असं जेवणाचं बेत होतो. तर येवा मंडळी मग जेव, तुम्ही पण करून बघा. एन्जॉय. थँक्यू सो मच.